प्रत्यक्षदर्शी पोलीस देखील असतील आणि पोलिसांचाही त्या प्रकरणात सहभाग असेल तर पोलिसांवर गुन्हे का बरं दाखल केले नाही? जे संबंधित आरोपी आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचंही कुठल्याही प्रकारे त्यांना त्यामध्ये घेतलं नाही, त्यांचे नावही घेतलं नाही. का विद्यार्थी प्रिय, कर्तव्यदक्ष, सुजाण नागरिक, एक चांगला कुटुंबवत्सल पती, वडील, एक मित्र आम्ही संपूर्ण वेरूळ गावाने गमावला आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि आम्हाला त्यांची उणीव भासणारे ह्या उणीव आम्हाला आमच्या या सरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची खूप खूप इच्छा आहे. हे सतीश लोखंडे आहेत, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आहेत आणि इथल्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. सुरेश बोरसे शिक्षकांचा जो मृत्यू झाला त्याच्यामध्ये यांनी प्रत्यक्षदर्शी आहेत आणि यांना त्याची गोष्टीचे जे काय घटनाक्रम आहे त्यांच्याकडनं आपण समजून घेऊ. सतीशजी नेमकी याच्यात घडलं ते घटना नंतर आंदोलन करण्याची वेळ आली, हे सगळं काय घडलं नेमकं? सर काय आहे की एकूणच या प्रकरणामध्ये काय झालंय की पोलिसांचा सहभाग होता आणि पोलिसांचा सहभाग असतानाही पोलीस आणि सगळे पुरावे असतील, प्रत्यक्षदर्शी असतील, यांचं सगळं असतानाही पोलीस प्रशासनाने सपशेल त्यांच्या डिपार्टमेंटला वाचवण्यासाठी आणि आरोपींना वाचवण्यासाठी जाणून बुजून कायदेशीर बाबी अवलंबल्या. यामध्ये प्रामुख्याने म्हणता येईल की जसं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील हार्ट अटॅकचं कारण दाखवण्यात आलं. ते चुकीचं आहे. वस्तुतः सर एकदम फिट होते. ते 8च दिवसापूर्वी पूर्ण परिवारासह उत्तराखंड, अयोध्या, काशी करून आले होते. म्हणजे याच्यावरून ते असं जाणवतं की ते फिट होते व त्यांना काहीच त्रास नव्हता. त्याच्यानंतर ते त्यांच्या बहिणीकडून घरी चालले होते. 8 ते 10 टोळक्याचं जर कधी मारहाण होत असेल आणि त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पोलीस देखील असतील आणि पोलिसांचाही त्या प्रकरणात सहभाग असेल तर पोलिसांवर गुन्हे का बरं दाखल केले नाही? व्हिडिओमध्ये जर कधी पोलीस सोडून बाकीचे गुन्हे दाखल झाले का? गुन्हे दाखल झाले, परंतु त्यातही FIR मध्ये अनोळखी म्हणूनच त्यामध्ये त्यांचा उल्लेख होता. वस्तुतः ते जे संबंधित आरोपी आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचंही कुठल्याही प्रकारे त्यांना त्यामध्ये घेतलं नाही, त्यांचे नावही घेतलं नाही आणि थातूर मातूर कलम लावल्यामुळे केवळ 12 तासामध्ये त्या आरोपींना जामीनही मंजूर झाला. एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे ही खरंच महाराष्ट्रासाठी खूप गंभीर बाब आहे असं मला वाटतं. शिक्षक तुमच्या परिचयाचे होते, कसे होते? शिक्षक माझ्या फॅमिली मेंबर सारखे होते सर. मी जेव्हा शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो, सरांनी इतके अभिनव उपक्रम राबवले. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हे केला, इथे आयोजित केला होता. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणामध्ये ते कायम त्यांना कशा प्रकारे अधिकचं एक्सपोजर मिळेल यामध्ये त्यांचा खूप सहभाग होता. आणि जेव्हा सर आणि आम्ही या ठिकाणी होतो तेव्हा शाळेचं एक आगळं वेगळं रूप होतं. तुम्हाला यकीन येणार नाही सर, एक दिवस शाळेची रंगरंगोटी चालू होती. सर स्वतः 12 वाजता या ठिकाणी होते. दिवसा मुलांना बोरला पिण्याचं पाणी भेटायचं नाही, तर ते सर रात्री 12 वाजता या ठिकाणी येऊन रात्री बोरच्या पाण्याची टाकी भरून ठेवायची, जेणेकरून मुलांना दिवसभर पाणी पुरेल. त्याचं कारण असं होतं, आजूबाजूला ज्या बिल्डिंग्स आहेत ते सकाळी बोर चालू करतात आणि या बोरचं पाणी आटत होतं. म्हणजे इतका विद्यार्थी प्रिय, कर्तव्यदक्ष, सुजाण नागरिक, एक चांगला कुटुंबवत्सल पती, वडील, एक मित्र आम्ही संपूर्ण वेरूळ गावाने गमावला आहे सर. आता याच्यामध्ये जे लोक आले, समज कोणाला आरोप पकडला, समज मग त्याचं काय झालं पुढे? आरोप पकडला, नाही पकडला, किंवा शिक्षकाला मारला, समज यांना मृत्यू झाला यांचा, पण ते ज्याच्यासाठी आले ते पोलीस, त्याचं काय झालं? त्या आरोपीला मी त्या याच्यामध्ये मला अधिकचं सांगता येणार नाही, पण वृत्तपत्रामध्ये असं वाचण्यात आलंय की जो आरोपी पकडण्यासाठी पोलीस इथं आले होते त्याला एक 6 तासामध्ये जामीन मिळाला. त्या दिवशी पकडला का तो? त्या दिवशी नाही पकडला, तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पकडला आणि त्याला जामीनही मंजूर झाला. मग हे पोलीस कशासाठी मृत्यूमध्ये जे सहभाग आहे त्यांचा एक जामीन झाला? हो. तर पोलीस प्रशासनाची या प्रकरणामध्ये भूमिका खूप संशयास्पद आहे. आमच्या आदरणीय बोरसे सरांचा यांनी संतोष देशमुख केलाय असं आम्हाला ठामपणे वाटतंय
आणि माझी गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आणि सर्व लोकप्रतिनिधींना आणि पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे की या प्रकरणी आपण निष्पक्ष चौकशी करावी आणि जे कोणी या घटनेला जबाबदार असतील, PSI नागरगोजे असेल, बनगे असेल, जे इतर आरोपी असतील त्यांना कायदेशीर शिक्षा व्हावी आणि 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा ही विनंती करतो. नसता येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी बोरसे सरांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची राहील याची त्यांनी नोंद घ्यावी. ह्या मंगला तेलवणे मॅडम वेरूळच्या जिल्हा परिषद शाळेमधल्या मुख्याध्यापक आहेत. बोरसे सरांनी यांच्यासोबतच काम केलेलं आहे एक सहकारी म्हणून, आणि त्यांच्या आत्तापर्यंतची शिक्षणाची पद्धत आणि एक शिक्षक म्हणून कसे होते हे मॅडमकडून जाणून घेऊ. मॅडम, ही दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर बोरसे सरांबद्दल मोठी हळहळ व्यक्ती होती, एक आपले सहकारी म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि ह्या शाळेचे एक एक गावचे नागरिक म्हणून सर कसे होते? बोरसे सर हे आमच्या शाळेतील अतिशय कार्यशील आणि सहकार्य करणारे असे शिक्षक होते. ते माझे लहान बंधू समानच होते. परंतु मी आल्यापासनं ते माझ्या म्हणजे ते शैक्षणिक बाबतीमध्ये इतके तत्पर होते की त्यांची उणीव या आमच्या पूर्ण शाळेलाच नाही तर आमच्या पूर्ण शैक्षणिक शिक्षण विभागालाच त्यांची उणीव भासणार आहे. कारण ते निर्णय घेणारे किंवा सल्ला देणारे असे आमचे सल्लागार बंधू होते. कोणत्याही कठीण प्रसंगी त्यांना जर आम्ही बोलावलं तर ते आम्हाला केव्हाही आमच्या सहकार्य करायला तयार होते. अतिशय दुःखदायक घटना ही अशी झाली आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि आम्हाला त्यांची उणीव भासणारे ह्या उणीव आम्हाला आमच्या या सरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची खूप खूप इच्छा आहे.